नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता थोड्या वेळातच सूर्यास्त होईल, तर आता सूर्यास्ताच्या वेळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला दाखवते आता थोड्या वेळात सूर्यास्त होणार आहे. बघू शकता आकाशामध्ये मस्त असं सूर्य दिसतोय आणि आता थोड्या वेळातच सूर्यास्त होणार आहे. बरोबर 6:30ला होईल. अजून 6:30 वाजले नाही आहे आणि आज सूर्य पण एकदम लाल नाही दिसत आहे, पिवळसर असा सूर्य दिसतोय, बघू शकता. आणि आता मी चहा बनवणार आहे माझ्यासाठी. तर अजून सूर्यास्त झालेला नाही आहे, तोपर्यंत मी माझ्यासाठी चहा ठेवते. चहा पिला की लगेच मला आणि केतूला निघायचं आहे. केतू तुझं आवरलं का वेळा? हां ठीक आहे. तर वेदांतसुद्धा आला आहे आणि वेदांत पण आता थोड्या वेळात बाहेर जाणार आहे आणि मी आणि केतू पण आता थोड्या वेळात बाहेर पडणार आहे. तर चला चहा ठेवते. तू कुठे चाललायस? काय? अरे बाईकचं मी जरा ठीक करायचं आणि तर ब्रेक आहे ना तो रूल करायचा बाईकचा. तेच म्हटलं तू कशाला निघाला? आता तुला झोप आली होती म्हणत होतास म्हणून म्हटलं. आणि काय केतू झाला तुझं आवरलं? माझा अजून चहा होते अजून, तोपर्यंत मी चहा पिऊन घेते. तर इथे माझ्यासाठी चहा ठेवलाय. काय रे? हा चल बाय. तू चावी घेऊन जा. हो चावी घेतली. फायनली इथे चहा उकळलेला आहे. गॅस बंद करते. चल आता आपण सूर्य अस्ताला गेलाय का पाहूया. हे बघा अजून सूर्य अस्ताला गेलेला नाहीये, थोड्या वेळातच जाईल. लांबून असं वाटतं की एकदम लहान वाटते, पण प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं तर खूप मोठा सूर्य दिसतोय आकाराने. अजून सूर्यास्त झालेला नाहीये. तर चला मंडळी, मी आता चहा घेते. मावळला सूर्य काय दिसणार ते कॅमेरामध्ये, मलाच एवढा अंधुक दिसतो. आज खूप मोठा वाटतोय बघ ना, है ना? आज वेगळंच वातावरण वाटतंय बघ ना आकाशामध्ये. हां आता नेहमी बस एकदम वेगळंच वाटतं. मध्येच कधी कधी एकदम वेगळं वाटतं, ब्लर वाटतं कधी कधी, आणि कधी कधी एकदम निरभ्र काय म्हणतो. केतू आणि मी निघालोय आता शॉपिंग करायला. केतूचं काय काय घ्यायचंय बघूया आता. घेणार मी क्रोशे करायला. आणि काय काय घ्यायचं आता मी कालच्या ब्लॉगमध्ये मी केतूने जी पर्स बनवली आहे ती दाखवली आहे, तर आज मी तुम्हाला दाखवेन व्यवस्थित. तर चला एवढे. आणि ते नेडल आणि कात्री पण घ्यायची आहे. पण कात्रीची काय गरज आहे? पण कात्री तुझी चालेल ना? अरे मला कुठे पण नाही भेटत बरोबर. कात्री लागतं. कात्री द्या. कटर का काय ते. इथे पण आहे तुला. माझ्या ॲक्सेंटला काय ह्याच्यातून ना, हे बघा बघा, हे मोठे मोठे गाडवाले आणतात. चल जाऊया. पुढे घे सगळे. 3 द्यायचे आहेत ना? वजनातच घेतात, वजनातच घेतात सगळं. संपला पण माझा. तर
तर आता मी आणि केतू जस्ट घरी आलो, हातपाय तोंड धुतले आणि आज काय काय घेऊन आलो आम्ही ते तुम्हाला दाखवतोय. तू तिचं साहित्य दाखवते. पहिले तर हा कटर, कटर कशासाठी घेतलाय? वूल कापायला. मग मी तुला बोलत होती ना कात्री चालली असती तरी पण कटर पाहिजे होती तुला. अरे हा चांगला आहे कटर. ठीक आहे ठीक आहे. आता ठीक आहे. दुसरं घेतलंय हे 2 हुक. ह्याला हुक बोलतात. हुक. हा जाडवाला आहे मोठ्या वूलसाठी हा. आणि हा छोटावाला ह्याच्यासाठी. ओके. आणि जरा मग मोठ्याने बोल, मोठ्याने बोल. आता आता वूल दाखवते. येल्लो वाला, हे पिंक वाला, हे रेड, डार्क रेड, मरून काय आहे याचा कलर? मरून वाटतोय. मरून. इथे प्रत्यक्ष डोळ्यांना तर मरून वाटतोय आणि इथे परत थोडंसं लाल वाटतंय व्हिडिओमध्ये. डार्क रेड जे पण आहे. आणि हे 2 ब्राऊन कलरचे. किती घेतलेत आपण टोटल? सांगते. हे ग्रीन कलरचे 2 घेतलेत वूल. सेम साईज आहे ऍक्च्युली. भरपूर घेतलेस यावेळेस. हो खूप घेतले नंतर. आणि हे 2 बल्की यार्न बोलतात. बल्की वूल म्हणजे यार्न म्हणजे वूल. ओके. बल्की वूल. ह्याच्यापासून काय वेगळं करणार आहेस? हो वेगळं करणार आहे. बॅगच बनवणार आहे. बॅग बनवणार आहे. आणि जर उरला तर अजून पण काहीतरी बनवेन. ओके. तर केतूचं साहित्य आणण्यासाठी आम्ही स्पेशली बाहेर गेलो होतो. तिचे जे हे वूल्स आहेत तिला आणायचे होते. सगळे आता संपले होते ना? बघूया किती. हां. हे 2 3 4 5 6 7 8 9 वूल घेतले. छान छान. मग आता काय काय बनवणार आहेस एवढं घेतलेस तू? मी त्याच्या डोक्यात खूप काय काय ठेवलंय. तर मी बनवूनच दाखवेन. तरी पण अंदाजे काय काय बनवणार आहेस ते तसं? बॅग, अजून काय एक मिस्टर बीनचा एक असतो टेडी, तो हा. बनवणार आहे ब्राऊन ह्याने. ह्याच्या अजून सनफ्लावर बनवणार आहे. हां छान. खूप काय काय. आणि मला वाटतंय की आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुझी पर्स दाखवली ना ती हां. आता आपण दाखवूया. तर आज जरा देते आणून मला. हां. बाय द वे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिने एक पर्स दाखवली आहे. तर ती खूप सुंदर पर्स बनवली आहे तिने आणि मला खूप आवडली आहे. तर ती पुन्हा तुम्हाला आज दाखवते. हां. तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी पर्स आहे. मला खूप आवडली. बघा इकडून जवळून दाखवते तुम्हाला. बघा किती सुंदर विणकाम, किती मस्त आहे. खूप सुंदर छान विणली आहे. आणि बरोबर मध्ये असं इथे फूल आहे व्हाईट कलरचं आणि पाठीमागे पण ना. नीट दाखव ना. हां हे बघ किती छान. आणि साईडला पण फुलं लावलीत ना. वाव खूप मस्त ही आणि idea मजबूत म्हणजे आहे. ही फ्लावर लावण्याची आयडिया मला दीदीने दिलेली. अरे वा. शानू दीदीनी काय काय बसू शकतं बघू. मोबाईल आणि वॉलेट हां वगैरे ह्या गोष्टी बसू शकतात. अजून काय बसू हलके शकतं? हलके बसू तर खूप गोष्टी शकतात पण मी एवढा मग नाही. त्याचा शेप बदलेल काय? असं मला भीती वाटते. मी नाही ठेवणार. आता सध्या 2 मोबाईल ठेव अजून. हां, थांब. म्हणजे थोडीशी आता 3 झालेत. हां, 3 बघ. फोन बसले. छान छान म्हणजे मजबूत आहे. बऱ्यापैकी मजबूत आहे ना. मला वाटतं ह्याच्यामध्ये बुक पण ठेवू शकतो. हां. 2 बुक्स पण बसू शकतात किंवा छोटी बॉटल पण बसू शकते. हो की नाही. तू ह्याच्या अगोदर फक्त बॉटलसाठी पण बनवलेली. हां. हां फक्त बॉटलसाठी. छान छान. तर केतू अशी क्रिएटिव्हिटी करत असते म्हणून तिच्यासाठी मी आज ऊल आणायला गेली होती आणि तिच्या आवडीप्रमाणे तिने घेतलेलं आहे. आता बघू काय काय करते मॅडम आपली. जे करेल ते तुमच्याशी शेअर करेन नक्कीच. हे बघ. काय छान दिसतंय गळ्यात पण. असं टॉप पण असतो. बरंच काय काय बनवू शकतो ना. हो खूप काय काय बनवतो. मस्तच. निडल दाखव तुझ्या आत्ता आणलेल्या. आता ह्याच्या या 2 निडल्स नवीन घेतलेत आम्ही आत्ता. ह्या ऊलसाठी आहे आणि हे लहान ऊलसाठी आहे. छान. हे जे आहे ना हम्म. त्याला लागतं 6.5 mm. हे म्हणजे ओके. आणि हे जे नॉर्मल असतात त्यांना लागतात हे अच्छा अच्छा. छोटेसे.
कारण यांची साईजच छोटी असते. ओके, छान छान. आणि बाय द वे आम्ही येताना मस्त असं कलिंगड आणलं. तर आता ते कलिंगड काय आम्ही आता कट नाही करणार आहे, सकाळी. आणि भाजीमध्ये फक्त वांगी आणले आणि काय आणलंय का आपण, वाव, कैरी आणलेली आहे, मस्त अशी कैरी. तर एवढं साहित्य आणलं येताना, कारण जड झालं होतं कलिंगड घेतल्यामुळे माझे हात पण दुखायला लागलेले. तर केतूने पण मला हेल्प केली. आणि काय आणलंय, अरे हा मॉप आणलाय. आमचा मॉप पण खराब झाला होता, त्यामुळे मॉप पण घेऊन आले. मॉपची कांडी ना, काय म्हणते, मॉपची दांडी. मॉपची दांडी आमची खराब झाली होती, तर ती आणली. बघू, दाखव पिऊ. तर हा मॉप आम्ही घेऊन आलो आता, जस्ट नवीन. तर आमचा खराब झाला होता अगोदरचा. तर चला, केतूने आत्ता हे लावून दिलं आहे मला. तर फक्त एवढ्याची त्यांनी किती घेतले, केतू किती घेतले का? 200. हां, 200. ॲक्च्युली 250 म्हणत होते, पण 200मध्ये दिले. एकच फक्त ह्याचं कापड आलं आहे, उसायचं. छान आहे. चला, ठेवून दे. तर चला मंडळी, आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.